श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी अत्यंत खास दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस. वटपौर्णिमेचा सण हा प्रत्येक सौभाग्यवती महिला मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करत असते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून ही पूजा करत असतात. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण हे यमाकडून याच वडाच्या झाडाखाली परत आणले होते, म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. वडाच्या झाडाचीच पूजा का केली जाते? तर वडाचे झाड हे दीर्घायू आहे आणि वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेला केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी व्रत करत असतात, उपवास करत असतात. वटपौर्णिमा साजरी करत असताना, वडाच्या झाडाची पूजा करत असताना प्रत्येक महिलेच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न येत असतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा का करतो? वडाच्या झाडाला आपण किती फेरे मारावेत? त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी? उपवास कसा करावा? उपवास कधी सोडावा? जर आपल्या जवळपास वडाचे झाड नसेल तर काय करावे? त्याचप्रमाणे या दिवशी आपण वडाच्या झाडाला कोणता नैवेद्य अर्पण करावा? वटसावित्रीची कथा का ऐकावी? गर्भवतींनी किंवा मासिक धर्म असल्यास वडाच्या झाडाची पूजा करावी का? वडाच्या झाडाची ओटी भरताना ओटीमध्ये काय काय साहित्य असावे? या ओटीचे पुन्हा काय करावे? जर आपण घरीच पूजा केली तर आपण जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीचं परत काय करायचं आहे? तसेच या दिवशी आपण पतीचे औक्षण नक्की कधी करावे? या दिवशी आपण शृंगार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? तसेच या दिवशी दान काय करावे? तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वटपौर्णिमेचा सण हा केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाणारे व्रत नाही, तर संसारातील प्रेम, विश्वास, समर्पण, त्याग आणि कुटुंबातील एकतेचा उत्सव आहे. सावित्रीप्रमाणे संकटावर मात करण्याची प्रेरणा हा या सणाचा मुख्य उद्देश आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळत असतात. हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जातो. सावित्रीने पतिव्रताच्या बळावर आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणामुळे ती जगामध्ये अजरामर झाली. पतिव्रताची अनेक आख्याने असली तरी सुद्धा सावित्री ही सर्वोत्तम आदर्श ठरली आहे. सुवासनीला आशीर्वाद देताना सुद्धा जन्म सावित्री हो, तर असा तो देण्याचा प्रघात आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचीच पूजा का केली जाते? तर वडाचे झाड हे दीर्घायू आहे, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक म्हणजे हे वडाचे झाड मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये विष्णू आणि त्यांच्या वडाच्या वरच्या भागामध्ये भगवान शिव यांचा वास असतो. त्यामुळे वडाची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होत असते. वडाच्या झाडाची आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला किती फेरे हे वडाच्या झाडाला मारायचे आहेत? तर 7 प्रदक्षिण आपल्याला वडाच्या झाडाला घालायचे आहेत. 7च फेरे का मारले जातात? तर 7 फेरे हे 7 जन्माच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. प्रत्येक फेरा जो आहे तर तो पती पत्नीमधील प्रेम, विश्वास, आरोग्य, समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी मारला जातो. त्यामुळे वडाच्या झाडाला जेव्हा आपण फेरे मारतो त्यावेळेला आपल्याला 7 फेरे हे वडाच्या झाडाला मारायचे आहेत. काही भागामध्ये महिला 5 प्रदक्षिणा सुद्धा वडाच्या झाडाला घालत असतात. आता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करायलाच हवा का आणि कशा पद्धतीने करायचा आहे? तर परंपरेनुसार आपण वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करत असतो. आता हा उपवास करत असताना काही जण दिवसभर उपवास करतात आणि रात्री तो सोडतात. काही महिला ज्या आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत हा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो. तर काही जणी संपूर्ण वटपौर्णिमेचा दिवस उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात. या 3 पैकी आपण कोणत्याही एका प्रकारे हा उपवास करू शकतो. जास्त करून महिला वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंतच उपवास करतात आणि एकदा का वडाच्या झाडाची पूजा झाली की त्यानंतर हा उपवास सोडला जातो. आता आपल्या आसपास वडाचं झाड नसेल, प्रत्यक्ष वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करणे शक्य नसेल, तर मग आपण वडाच्या झाडाचे चित्र काढून त्या चित्राची पूजा करू शकतो. बऱ्याच महिला या दिवशी वडाची फांदी आणून त्या फांदीची पूजा करतात, परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडण्यासाठी सक्त मनाई असते. त्यामुळे वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करणे तर हे शास्त्रानुसार मान्य नाही किंवा वडाच्या छोट्या रोपाची पूजा सुद्धा शास्त्रोक्त मानली जात नाही. आपल्याला जरी वडाचं झाड मिळालं नाही, वडाचं झाड आसपास नसेल, तरी आपण चित्राची एक वेळ पूजा केली तर त्याची आपल्याला संपूर्ण फळ मिळते. परंतु चुकूनही छोट्या रोपाची किंवा फांदीची पूजा जी आहे
तर ती करू नये. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी? साडी नवीनच असावी का? तर साडी नवीनच असावी अशी अजिबात नाही. ज्यांना नवीन साडी घेणे शक्य आहे तर त्यांनी ती अवश्य घ्यावी. परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही तर नवीन साडी घेण्याची अजिबात गरज नाही. साडी फक्त स्वच्छ असावी. जेव्हा आपल्याला पिरियड आलेला असतो किंवा जेव्हा आपण मांसाहार करतो तर त्यावेळेला फक्त आपण त्या साडीला स्पर्श केलेला नसावा आणि जरी आपला स्पर्श झालेला असेल तरी ती साडी आपल्याला स्वच्छ धुवून वापरायची आहे. परंतु साडी नवीनच असावी अशी अजिबात नाही. तसेच साडीचा रंग कोणता असावा? तर या दिवशी आपण लाल, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी किंवा जांभळ्या रंगाच्या साडीचा वापर पूजेसाठी करू शकतो. चुकूनही काळ्या रंगाची किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती पूजेसाठी वापरू नये. आपल्याला हातामध्ये बांगड्या घालताना सुद्धा काळ्या रंगाच्या किंवा फक्त मेटलच्या बेंटेकच्या बांगड्या घालायच्या नाहीत, तर हिरव्या काचेच्या बांगड्या सुद्धा आपल्याला हातामध्ये घालायच्या आहेत. शक्य असल्यास लाखेचा चुडा सुद्धा आपण या दिवशी हातामध्ये घालू शकतो. हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे आपण हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या, हिरवी साडी नेसून सुद्धा हा वटपौर्णिमेचा सण साजरा करू शकतो. वटपौर्णिमेच्या दिवशी नैवेद्य कोणता अर्पण करावा? तर वटपौर्णिमेच्या दिवशी हरभरा डाळीच्या नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. याचप्रमाणे आपण या दिवशी पुरणपोळी, खीर किंवा आंबा, केळी, पंचामृत, गोड पदार्थ तर हा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकतो. परंतु हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य जो आहे तर तो या दिवशी खास नैवेद्य मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची ओटी सुद्धा भरली जाते आणि ही ओटी गहू आणि आंब्याने भरली जाते. एका ब्लाऊज पिसावरती थोडेसे गहू आणि आंबा आपण ठेवू शकतो किंवा फक्त अगदी आपण गहू आणि आंबा या दोनच गोष्टींचा वापर करून ही ओटी भरली तरी सुद्धा चालते. किंवा आपण ज्याप्रमाणे देवीची ओटी भरतो तर अशी सुद्धा आपण साडीने खणा नारळाने सुद्धा ही ओटी भरू शकतो. एक ब्लाऊज पीस घेऊन त्यावरती गहू, त्यानंतर खारीक, हळकुंड, सुपारी, खोबरे, वेलची तर या वस्तू ठेवून सुद्धा एखादं सौभाग्यवान, मग बांगड्या असतील, हळदी कुंकवाचा करंडा असेल, त्यासोबत गजरा असेल, दक्षिणा असेल, तर या सर्व वस्तूंचा वापर करून सुद्धा ही ओटी भरू शकतो. परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या ओटीमध्ये गहू आणि आंबा या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. या दोन वस्तू असायलाच हव्यात. त्याचप्रमाणे आपण या दिवशी पतीचे औक्षण करत असतो, तर हे औक्षण कधी करायचं आहे? वडाच्या झाडाची पूजा करण्याच्या अगोदर करावे की पूजा झाल्यानंतर करावे? तर सकाळी उठून आपण जेव्हा देवपूजा करतो, तुळशीची पूजा करतो, तर आपली देवपूजा झाल्यानंतर, तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे आणि यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकतो. आता काही कारणाने आपल्याला पतीचे औक्षण करणे शक्य नसेल, कामानिमित्त आपला पती जर या दिवशी सकाळीच बाहेर जाणार असेल, तर मात्र आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर जरी औक्षण केले तरी सुद्धा चालेल. कारण आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या प्रगतीसाठी हे औक्षण करत असतो. परंतु शक्यतो वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर आपल्याला पतीचे औक्षण करायचे आहे. या दिवशी आपण कोणत्या वस्तूंचे दान करू शकतो? तर या दिवशी आपण सुवासिनींची ओटी भरू शकतो, सुवासिनींना सौभाग्यवान दान करू शकतो. त्याचप्रमाणे अन्नदान, वस्त्रदान तर या दानाला सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी पौर्णिमा असते आणि या दिवशी दान केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते. तसेच या दिवशी आपण सावित्रीची कथा ऐकत असतो. सावित्रीची कथा ही पतिनिष्ठा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि श्रद्धेचे प्रतीक आहे आणि ही कथा ऐकल्यामुळे आपले जे व्रत आहे तर ते पूर्ण होते आणि त्याचे आपल्याला पूर्ण पुण्य जे आहे तर ते मिळत असते. मासिक धर्म असताना, सुतक असताना वडाची पूजा करावी का? आपल्याला जेव्हा सुतक पडते त्यावेळेला आपण देवांची पूजा करत नाही, कारण देवांची पूजा सुतक काळामध्ये वर्ज्य असते. त्यामुळे वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची नाही आणि मासिक धर्म जेव्हा असतो तर त्यावेळेला सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. बऱ्याच जणी मासिक धर्म असताना सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करतात किंवा देवांची पूजा करतात. हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे. परंतु माझे वैयक्तिक मत आहे की या दिवशी जर आपल्याला मासिक धर्म असेल तर मात्र आपण वडाच्या झाडाची पूजा करणे हे टाळायचे आहे. तसेच ज्या गरोदर आहेत तर त्यांनी वडाची पूजा करावी का? तर गरोदर महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत करू नये तर असे शास्त्रामध्ये कुठेही सांगितलेले नाही. परंतु आपल्याला जर दगदग होणार असेल तर मात्र आपण हे व्रत करणे टाळावे आणि आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच आपल्याला हे व्रत करायचं आहे. आपण वटपौर्णिमेची पूजा करू शकतो, परंतु आपल्याला फक्त ओटी भरायची नाही. कोणत्याही सौभाग्यवतीची किंवा वडाची ओटी आपल्याला भरायची नाही. कारण जेव्हा आपण प्रेग्नंट असतो त्यावेळेला आपली ओटी भरलेली असते आणि आपली ओटी भरलेली असते त्यावेळेला आपण कोणत्याही महिलेची किंवा कोणत्याही देवीची ओटी आपल्याला भरायची नसते. म्हणूनच वडाच्या झाडाची ओटी ज्या गरोदर आहेत तर त्यांनी भरू नये. पूजा केली तरी चालेल, उपवास सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच करायचा आहे. अन्यथा उपवासही नाही केला तरी चालेल, फक्त पतीचे औक्षण केले तरी चालेल. ज्यांना मासिक धर्माचा 5वा दिवस आहे तर त्यांनी डोक्यावरून आंघोळ करून
ही पूजा जी आहे तर ती करायची आहे। त्याचप्रमाणे आपण जेव्हा वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळतो तर त्यावेळेला आपले 7 फेरे मारून झाल्यानंतर आपल्याला तो धागा मध्येच तोडायचा नाही, तर ती गुंडी जी सुतधाग्याची आहे तर ती आपल्याला त्याच ठिकाणी वडाच्या झाडाला अडकवायची आहे, कारण फेरे मारताना आपल्याला तो धागा जो आहे तर तो तोडायचा नसतो। एकाच घरातील एकापेक्षा जास्त महिला जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करतात तर पहिलीने सुतगुंडी गुंडाळल्यानंतर म्हणजे 7 फेरे पूर्ण झाल्यानंतर तीच सुतगुंडी पुढे दुसरी महिला जी आहे तर ती सुद्धा वापरू शकते, पुन्हा 7 फेरे दुसरी महिला घेऊ शकते। तर एका सुतगुंडीचा वापर करून एकापेक्षा जास्त महिला वडाच्या झाडाला फेरे मारू शकतात। परंतु फक्त लक्षात घ्या की हा धागा जो आहे तर तो मध्येच तोडायचा नसतो किंवा या धाग्याला गाठ मारायची नाही। आपल्याला इतरांनी जे धागे गुंडाळलेले असतात तर त्यामध्ये धागा गुंतवायचा आहे आणि त्यानंतर हे फेरे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत।